तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होई तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विना नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। आज मोबाईल डाटा किंवा रेंज त्यामुळे थोडी गडबड होईल असं दिसतंय। सुरुवातीला चालू होण्यासही थोडा वेळ गेला। आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या सद समागम या फेसबुक लाईव्ह पेज माध्यमातून आपण समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचे अनेक प्रकार अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत, ज्यामध्ये सध्या आपण समर्थकृत लघुकाव्यांमध्ये जुना दासबोध अर्थात 21 समासी दासबोध त्याचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। या ग्रंथामध्ये 21 समासांपैकी कालपर्यंत आपण 9 समास पाहिले। आज आपण 10वा समास याची सुरुवात करतो आहोत। या समासाचं नाव आहे विविध शिकवण। या समासामध्ये समर्थ आपल्याला सुरुवातीलाच श्रवणाचं महत्त्व पटवून देत आहेत। समर्थ त्यांच्या शब्दांमध्ये त्यांच्या वाणीमध्ये काय सांगतायत त्याचा विचार आपण करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। रामदास येणे नामे ग्रंथ केला आत्मया रामे श्रवण झालिया नेमे धोके मात्र तुटती श्रीराम। ऐके गाये शिष्या शिरोमणी जेणे बैसावे निरूपणी तेणे बाष्कळ चावटीची काणी सांडिली पाहिजे श्रीराम। अरे हे गर्भवास परम खोटे
ऐकोनी जयासी दुःख वाटे, तेणे श्रवणी विषय वटवटे, वेगळे व्हावे श्रीराम. जे जे आशंका उद्भवली, ते ते पाहिजे पुसली, शब्दार्थी वृत्ती गोविली, पाहिजे धनावरी कृपणे जैसी श्रीराम. मान अथवा अपमाने, श्रवणी बैसावे सावधाने, एका ग्रंथाच्या अभिमाने, खुंजो नये सर्वथा श्रीराम. समर्थ श्रवणाला बसलेल्या साधकाला, सामान्य माणसांसाठी हा उपदेश नाहीये. विशेषतः साधकाला समोर ठेवून समर्थ सांगतायत. समर्थ रामदासांच्या समोर त्यांचा सत्शिष्य आहे, उद्धव आहेत, इतर शिष्य सगळे बसलेले आहेत. अशा वेळी नाशिक जवळील टाकळीच्या तपाचरणाच्या काळामध्ये समर्थांनी हा ग्रंथ सांगितलेला आपल्याला माहिती आहे. समर्थ म्हणतात, रामदास येणे नामे, ग्रंथ केला आत्मया रामे, श्रवण जालिया नेमे, धोके मात्र तुटती. मानवी जीवनामध्ये जर ऐहिक आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये दोन्ही पातळ्यांवर आपल्याला जर यशस्वीपणे संपादन करायचं असेल तर या ग्रंथाचं नित्य नियमाने श्रवण केलं पाहिजे असं समर्थ सांगतायत. कुठला ग्रंथ आहे हा? समर्थांनी या ठिकाणी लिहिलंय, रामदास येणे नामे, ग्रंथ केला आत्मया रामे. हा ग्रंथ कुणी केलाय? आत्मारामाने करून घेतला. कुणाकडनं करून घेतला? रामदास या नामे जो देह चाललेला आहे त्या देहाकडनं हा ग्रंथ करून घेतला. मी मागे आपल्याला म्हणालो, मर्ढे मठाचे अधिपती त्यांनी त्यांच्या ग्रंथात उल्लेख केलाय आणि या ग्रंथाला 21 समासी ग्रंथाला रामदास ग्रंथ असं नाव दिलंय. मर्ढे मठाच्या अधिपतींचा मठपतींचा समाधी शतक हा 1692 आहे. समर्थ गेल्यानंतर केवळ 12-13 वर्षाच्या अंतराने त्यांनी आपला देह ठेवलेला आहे. आणि साधारण हा ग्रंथ त्यांनी देह ठेवताना जवळपास 42-43 वर्षापूर्वी सांगितलेला हा ग्रंथ आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, रामदास येणे नामे, रामदास या नावाच्या देहाकडनं ग्रंथ केला आत्मया रामे. दाशरथी पुत्रांनी दासबोध सांगितलं आपल्याला माहिती आहे. दाशरथी रामाच्या कृपेची वचनं हा दासबोध समर्थ आपल्याला 200 समासी दासबोधामध्ये शेवटच्या समासामध्ये सांगतात. आणि त्या ठिकाणी म्हणतात की कवित्व मनुष्याने केले हे काय सांगायची गरज आहे. सकळ केले जगदीशाने, कवित्वची केले मानुषाने, आयुष्य अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे, हे काय बोलावं असं. समर्थ 200 समासी दासबोधाच्या शेवटच्या समासामध्ये असं म्हणतायत. मनुष्याचं कर्तृत्व कुठे? इथेही तोच भाव आहे. आत्मारामाने लिहून घेतलंय. कुणाकडनं? ज्या देहाचं नाव रामदास आहे अशा. रामदास येणे नामे, ग्रंथ केला आत्मया रामे. ग्रंथाची व्याख्या समर्थांनी केलेली आहे. या नाव ग्रंथ, या नाव ग्रंथ, या नाव ग्रंथ. ग्रंथ कशाला म्हणावं? जेव्हा पारायणाचा सीझन असतो तेव्हा मला लोकांचे फोन येतात, तुमच्याकडे दासबोध पुस्तक आहे का? मी म्हणलं मला मी पाहिलं नाही कोणतं पुस्तक आहे. त्यांना आश्चर्य वाटतं. ते म्हणतात, अहो तुमच्याकडे पुस्तक मिळेल म्हणून सांगितलं, तुम्ही ठेवता म्हणून सांगितलं आणि तुम्हाला माहित नाही. मी त्यांना सांगतो, मला माहित नाही दासबोध पुस्तक. तुम्हाला ग्रंथ पाहिजे का पुस्तक पाहिजे? नक्की काय पाहिजे ते मला सांगा. मग त्यांच्या लक्षात येतं की गडबड कुठे आहे.
दासबोध हा पुस्तक नाही म्हणू याला आपण. पुस्तक कोट्यानं कोटी पडलेली आहेत. दासबोध हा ग्रंथ आहे. तुकाराम महाराजांचा हा ग्रंथ आहे. मौलींची ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. एकनाथी भागवत ग्रंथ आहे. हे सगळे ग्रंथ आहेत ना. जेणे परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे, या नाव ग्रंथ श्रीराम. समर्थांनी त्याची व्याख्या अनेक ओव्यांमध्ये केलेली आहे. ग्रंथ नक्की कशाला म्हणलं पाहिजे? भक्ती उचंबळून येईल, पारमार्थिक वाटेवर आपली साधना लागेल, मनातले सगळे विकल्प संपतील, मानवी जीवनाचं अंततोगत्वा ध्येय काय आहे ते समजेल, माझा जन्म कशासाठी झाला ते समजेल, मला कुठं जायचंय ते समजेल, मी कसं जीवन जगावं ते समजेल, आणि मी मेल्यानंतर कीर्ती रूपाने कसं राहावं हे समजणारा ग्रंथ म्हणजे ज्या ह्याच्यातून ज्ञान मिळेल त्याला नाव ग्रंथ. समर्थ या ठिकाणी म्हणतात जेणे परमार्थ वाढे. पारमार्थिक धारणा आमची दृढ होतीये का? आध्यात्मिक वाटेवर आम्हाला चालायला रस्ता सुकर होतोय का? अंगी अनुताप चढे. केलेल्या कर्मांचा, कृतकर्मांचा, पास्ट टाइम्स मध्ये, भूतकाळामध्ये जे जे काही आमच्या हातून झालंय त्याचा आम्हाला अनुताप चढतो का? फक्त तापच चढला पाहिजे असं थोडंच आहे. ताप किती आता? 101. अरे बापरे, थोडा चढलाय. 102 अजून चढला. 103 आता फारच चढला. 104 आता काही खरं नाही. तो ताप नाही. समर्थ म्हणतात अनुताप चढे. ग्रंथाची व्याख्या खूप ठिकाणी केलेली आहे समर्थांनी. वेदांत, ब्रह्म, माया, अर्धनारी नटेश्वर, नित्यानित्य विचार, शाश्वत अशाश्वताचा विचार, सारासार विचार. मूळ म्हणजे मी कोण, माझं स्वरूप काय, माझ्या जीवनाला या जीवन मानवी देह जो मिळालाय त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय, हे ज्या ग्रंथातून समजेल त्याला ग्रंथ असं म्हणावं. भक्ती साधन आवडे या नाव ग्रंथ. काय काय आपल्याला करायला जमेल? समर्थ म्हणतायत रामदास येणे नामे, ग्रंथ केला आत्मया रामे, श्रवण झालिया नेमे, धोके मात्र तुटती. श्रवण झालिया एवढं म्हणून समर्थ थांबलेत का? नेमे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की दासबोध पारायणाची स्कीम चालू झाली की भराभर जिथून मिळेल तिथून दासबोध घ्यायचा, पारायण करून बासनात बांधून टाकून दिला सज्जावर. असं नाही. आपण नियम केला पाहिजे. मी रोज एक समास वाचल्याशिवाय झोपी जाणार नाही. नियम केला पाहिजे. मी रोज काहीतरी लिहिल्याशिवाय, एक पानभर मजकूर लिहिल्याशिवाय, मी रोज काहीतरी अभ्यास केल्याशिवाय मी झोपणार नाही. म्हणून त्याला नियम आहे. श्रवण झालिया नेमे, धोके मात्र तुटती. श्रीराम. रामदास येणे नामे, याच शब्दाचा अर्थ दुसरा काय आहे संस्कृतमध्ये? रामेन रामदासेन लिखितम. समर्थ रामदास स्वामींनी रामायण आपल्याला लिहिले तर माहिती आहे, आणि ते सगळे नाशिक जवळ टाकळीला असताना तपाचरणाच्या काळात लिहिलेले आहेत. या सगळ्या रामायणांवर ही मुद्रा आहे, रामेन रामदासेन लिखितम. रामाने सांगितलं म्हणून रामदासांनी लिहिलंय तो हा ग्रंथ आहे. रामेन रामदासेन लिखितम म्हणजेच रामदास येणे नामे, ग्रंथ केला आत्मया रामे. त्या रामाने ग्रंथ केलेला आहे. तो कोणता राम आहे? तो चौथा राम आहे. चौथा म्हणजे कोणता? आता कुणी म्हणेल किंवा हे किती राम तुम्ही सांगताय आम्हाला? किती राम झाले?
वनवासातला एक राम, अयोध्येतला एक राम, आल्यानंतर राज्यभोग घेणारा एक राम, सीतेचा त्याग करणारा एक राम, असं नव्हे. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा, एक राम सब जग से न्यारा. तो राम या सगळ्या जगापेक्षा तो वेगळा आहे, त्याचं अस्तित्व वेगळं आहे. त्यांनी सांगितलं म्हणून हा ग्रंथ तयार झाला, सिद्ध झाला. ऐके गाये शिष्या शिरोमणी, जेणे वैसावे निरोपणी, तेणे बाष्कळ चावटीची काणी, सांडिली पाहिजे श्रीराम. फार महत्वाचा मुद्दा समर्थ पुढच्या 2-3 ओव्यांमध्ये सांगणार आहेत. समर्थ म्हणतात ऐके गाये शिष्या शिरोमणी. आपण पाहिलं की मागच्या 9व्या समासामध्ये निराभिमान शांतीमध्ये समर्थ रामदासांनी शिष्याला अगोदर त्याची स्तुती केली आहे. कारण का, तर त्याच्यातला अभिमान किंवा तो त्याचा कॉन्फिडन्स जागा झाला पाहिजे म्हणून, आणि म्हणून त्याची स्तुती केलेली आहे. ऐक गाये शिष्यराया, सावध होई प्राण सखया, तुझा सर्व संदेह विलया, दौडू आता श्रीराम. तू माझा प्राण सखा आहेस, शिष्यांमध्ये अत्यंत उत्तम शिष्य आहेस. शिष्यराया या ठिकाणी समर्थ म्हणतात ऐके गाये शिष्या शिरोमणी. शिष्यांमध्ये तू अत्यंत उत्तम असा आहेस, शिरोमणी आहेस तू, सगळ्यांमध्ये अग्रणी भागावर बसलेला आहेस. तू खूप हुशार आहेस, एक पाठी आहेस, तुझी बुद्धी तल्लख आहे, कुशाग्र बुद्धिमत्ता आहे तुझी. ऐके गाये शिष्या शिरोमणी, जेणे बैसावे निरोपणी, तेणे बाष्कळ चावटीची काणी सांडिली पाहिजे. हा उपदेश आम्हाला सुद्धा लागू आहे. आम्ही जेव्हा जेव्हा श्रवणाला बसू तेव्हा तेव्हा आम्ही काय केलं पाहिजे, आमचं सगळं लक्ष तिकडे असलं पाहिजे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतेय सर्वांगे करुणी कान, किंवा सगळे प्राण कानामध्ये आणून ऐकणं, एकाग्र चित्ताने ऐकणं. जेणे बैसावे निरूपणी, ज्याला निरूपणाला बसा वाटतं, ज्याला श्रवणाला बसा वाटतं, ज्याला प्रवचन ऐकायला बसा वाटतं, ज्याला व्याख्यान ऐकायला बसा वाटतं, त्या सगळ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. तेने बाष्कळ चावटीची काणी सांडिली पाहिजे. टाइमपास आहे का, वेळ जात नाहीये म्हणून आपण एकत्र बसतो का? एखादी सभा भरलेली असते, ते प्रमुख वक्त्यांना वेळ नाहीये म्हणून ते बसलेले आहेत का? पण लोक काय करतात, त्या हॉलमध्ये येतात, पाठीमागच्या बाजूला बसतात आणि त्यांच्यातली चर्चा चालू असते. असं खूप वेळा घडलंय का नाही आपल्या बाबतीमध्ये? आपण जातो, एखाद्या प्रवचनाला जातो, एखाद्या सभेला जातो आणि आपण बसलेलो असतो. पाठीमागे जे लोक बसलेले असतात ते लोक चर्चा करतात. बरं, चर्चा काही त्या विषयावर असते का? नाही. अनेक विषय आहेत बाहेरचे, घरगुती विषय आहेत, आणि त्यातल्या त्यात तर काही वेळा मोबाईल फोन तर एवढे वाजतात. समर्थ होती सुनील दादा चिंचोळकर म्हणायचे, मी या बाळाला शांत केलेलं आहे. ते असा मोबाईल काढून दाखवायचे आणि ते सांगायचे, मी या बाळाला शांत केलेलं आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला शांत करा. म्हणजे ते आपल्याला श्रवणामध्ये आडकाठी करणार नाही. विनाकारण बाष्कळ बडबड चर्चा चालू असते. मग एखादी वेळी त्या वक्त्याबद्दल बोलतात, वक्ता मागे तिथं काय सांगत होता, किंवा दुसऱ्या वक्त्यांनी या विषयावर काय मत मांडलं, आणि तिथंची जी माणसं बसलेली असतात ती खरोखर श्रवण करायला येत नाहीत. ती त्यांचं ज्ञान पाजळायला येतात, त्यांच्या शेजाऱ्यासोबत, त्यांच्या मित्रासोबत. पुढचा मुद्दा काय आहे ते सांगतात अगोदर. त्याला असं दाखवायचं असतं की हे सगळं मी कोळून पिलेलो आहे, मला सगळं माहिती आहे, हे काय नवीन सांगतायत. म्हणून समर्थ म्हणतात बाष्कळ चावटीची काणी सांडिली पाहिजे. श्रवणाला जायचंय ना, शांततेने बसलं पाहिजे, एकाग्र चित्ताने बसलं पाहिजे. मी सांगतो तुम्हाला की आम्ही 7-8 वर्षाखाली नैमिषारण्यात गेलो. त्या ठिकाणी
कथा लावली होती, भागवत कथा. त्यानंतर आम्ही 4-5 वर्षाखाली शुभतालला गेलो. मी प्रत्येक वेळी डायरी घेऊन गेलो. अहो एवढंच नव्हे, परमपूजनीय चैतन्य महाराज देगलूरकर काही बोलतील, परमपूजनीय वरदानंद स्वामी जेव्हा बोलायचे, अशी जी बडी लोक आहेत ज्यांची व्याख्यानं ऐकावीत, त्यांच्याकडनं काही मुद्दे मिळतील, त्यांच्याकडनं काही ज्ञान मिळेल. मग ती आपली बुद्धी नाहीये ना तेवढी की ते सगळं इथं साठवून बसायला. म्हणून मी काय करतो की मी डायरी घेऊन जातो, तो मुद्दा लिहितो तिथं, 5-6 ओळी सोडायच्या, पुन्हा दुसरं खाली लिहायचं. कारण बोलण्याची स्पीड खूप आहे, आपण त्या स्पीडनी नाही देऊ शकत. आणि मग घरी आल्यानंतर त्या मुद्द्याचं विश्लेषण करायचं. कारण 4 दिवसांनी करतो म्हणलं तर काही लक्षात राहत नाही, आणि महिन्याभरानंतर ती डायरी सापडली तर ते फक्त शब्द ते काय कशासाठी लिहिले हेही समजत नाही. आमचं श्रवण किती एकाग्र चित्ताने असलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. अरे हे गर्भवास परम खोटे, ऐकोनी जयासी दुःख वाटे, तेणे श्रवणी विषय वटवटे, वेगळे व्हावे श्रीराम. समर्थ म्हणतायत, अरे हे गर्भवास परम खोटे. तुला मी आतापर्यंत सगळं सांगितलं, आपण सगळा त्याचा विचार केला. जन्म घेताना कसा त्रास होतो त्या मातेला आणि बालकाला सुद्धा, किती भयानक आहे हे सगळं. ऐकोनी जयासी दुःख वाटे, ते सगळं बघितल्यानंतर आपल्याला माहिती आहे दासबोधामध्ये स्वगुण परीक्षा अ ब क ड 4ही समासांमध्ये मानवी अंगोपांगाचा किती सूक्ष्म विचार केलेला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाची किळस वाटायला लागते. समर्थांनी जे वर्णन केलेलं आहे ते ऐकल्यानंतर, आपल्याला वाचल्यानंतर आपल्या जीवनाची किळस वाटायला लागते, आपल्या देहाची किळस वाटायला लागते. समर्थ म्हणतात, ऐकोनी जयासी दुःख वाटे, तेणे श्रवणी विषय वटवटे वेगळे व्हावे. त्याने श्रवण अत्यंत एकाग्र चित्ताने करावं आणि बाकीचे सगळे विषय, त्या विषयांची वटवट बंद केली पाहिजे. विषय वटवटे वेगळे व्हावे. समर्थ म्हणतात, श्रवणामुळे काय होत आहे? श्रवणाचा विचार कळे, तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माच आकळे, स्वानुभवासी श्रीराम. जी काही बाकीचं करण्याची गरज नाही, बैसोनी एका ठाई श्रवणाने तो मुख्य परमात्मा ज्याच्यासाठी सगळं आयुष्य खर्ची करायचंय तो आपल्या अनुभवाला येतो. स्वानुभवाशी, माझ्या अनुभवाला ते येतं, मला त्याची प्रचिती मिळते. श्रवणाचा विचार कळे, तरीच भाग्यश्री प्रगटे बळे. ती भाग्यश्री बळेने येते. फार आर्जव करायची गरज नाही, फार कष्ट घ्यायची गरज नाही. मुख्य परमात्माचा आकडे स्वानुभवासी. जे जे आशंका उद्भवली ते ते पाहिजे पुसली, शब्दार्थी वृत्ती गोविली, पाहिजे धनावरी कृपणे जैसी श्रीराम. हे सगळं श्रवण करत असताना समर्थ म्हणतात, आपल्याला काही किंत मनात येतात, आपल्याला काही प्रश्न येतात. मग आपल्याला वाटतं की विचारू का नको, विचारलं तर ते माझी इज्जत काढतील, साधा प्रश्न माहित नाही का म्हणतील, मी कसं काय विचारू, माझं अज्ञान प्रगट होईल. हा सगळा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स आहे, मनातला न्यूनगंड आहे. समर्थ म्हणतात, जर मनात प्रश्न असेल तर विचारायला काय हरकत आहे, पण त्याचे काही एटिकेट्स आहेत, त्याची काही पद्धत आहे. वक्ता बोलत आहे, मध्येच उभा राहून बोलणं शोभतं काय? त्याची लिंक तुटते. जे जे आशंका उद्भवली ते ते पाहिजी पुसिली, विचारली पाहिजे. शब्दार्थी वृत्ती गोविली, पाहिजे धनावरी कृपणे जैसी. समर्थांनी अत्यंत सुरेख, अत्यंत मार्मिक असं उदाहरण या ठिकाणी दिलंय, दृष्टांत दिलाय. समर्थ म्हणतात, शब्दार्थी वृत्ती गोविली. एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही, एखाद्या वचनाचा अर्थ समजला नाही, एखादा मुद्दा जर आपल्या लक्षात आला नाही, तर समर्थ म्हणतात आपलं लक्ष कसं असलं पाहिजे? जसा एखादा कफल्लक माणूस आहे,
निर्धन दरिद्र्यात जीवन जगतोय तो माणूस आहे. किंवा कृपण म्हणजे अत्यंत कंजूस माणूस. त्याचं वर्णन समर्थांनी 200 समासी दासबोधामध्ये केलंय. मुंगीचे शीत वेचून पाहे. मुंगीच्या तोंडामध्ये असलेला साखरेचा दाणा किती असेल किंवा तांदळाचा कण किती असेल, मुंगी किती वाहून नेणार ते. त्या मुंगीच्या तोंडातून तो कण काढून हा जमवून ठेवतो, त्याला कृपण असं म्हणलंय. अशा माणसाचं लक्ष कशावर आहे? पैशावर आहे, धनावर आहे. कुठून मिळेल? कृपण माणसं असतात काही, काही माणुसकीला काळीमा लावणारी माणसं असतात. त्यांचं सगळं लक्ष धन जमवणे, वित्तेषणा. पैसा म्हणजे संपला. पैशाच्या पुढे नाती गोती सगळी संपली. त्यांचं सगळं लक्ष पैसे जमावण्यावर आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, जसा पाहिजे धनावरी कृपणे जैसी, असा कंजूस माणूस त्याचं सगळं लक्ष धनावर असतं, इकडे तिकडे लक्ष देत नाही तो. तसं जो श्रवणी एकाग्रतेने बसलेला आहे आणि ज्याला सगळा अर्थ आकळून घ्यायचा आहे अध्यात्म ग्रंथामधला, त्यांनी कसं असलं पाहिजे? त्याचं सगळं लक्ष त्या अर्थाकडे असलं पाहिजे. आणि केव्हा सभा संपत्ती आहे, केव्हा प्रवचन संपत आहे, आणि मी कधी लीनतेनं जाऊ आणि त्या प्रवचनकार जे आहेत त्यांच्याकडे मी जाऊ आणि अर्जवी वृत्तीनं अत्यंत नम्र भावाने मी माझ्या मनातला प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, असं त्याला झालं पाहिजे. समर्थ म्हणतात, जेथे संशय तुटती. संशय जर नाही तुटला तर पुढे जाणार कसा? पहिलाच जर मुद्दा अडकला, दुसऱ्या मुद्द्याचं निरूपण कसं होईल? त्याचा गर्भितार्थ कसा समजेल? जेथे संशय तुटती होय आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे श्रीराम. दासबोध हा अद्वैत ग्रंथ आहे, पारमार्थिक ग्रंथ आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, हा जर ग्रंथाचं श्रवण करायचं असेल, जेथे संशय तुटती, आपल्या मनात सगळे विकल्प संपले पाहिजेत. होय आशंका निवृत्ती, मनातल्या सगळ्या आशंका, प्रश्न, किंत, संशय सगळ्यांची निवृत्ती झाली पाहिजे. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. मान अथवा अपमाने श्रवणी बैसावे सावधाने, एका ग्रंथाच्या अभिमाने फुंजो नये सर्वथा श्रीराम. मान अथवा अपमाने श्रवणी बैसावे सावधाने, एका ग्रंथाच्या अभिमाने फुंजो नये सर्वथा. मी दासबोधाचं पारायण करतो. माझी आतापर्यंत 225 पारायणं झालेली आहेत. आता मला कुठल्याही निरूपणाला जायची गरज नाही. याला म्हणतात एका ग्रंथाचा फुंज. फुंज म्हणजे अभिमान, अहंकार, दर्प. मान अथवा अपमाने, कुठे आपण गेलो आणि समोरच्या लोकांनी जर आपल्याला समोर नाही बसवलं, व्यासपीठावर नाही बसवलं, आपला फोटो नाही घेतला, आपल्या नावाचा साधा उल्लेखही नाही केला. एवढी वर्ष झालं मी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतोय, सगळं पाण्यात गेलं का? पण मला वाटतं ते 20-25 वर्ष झाली आहे मी समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास करतोय आणि माझा उल्लेख सुद्धा केला नाही यांनी. हा मला अपमान वाटतो. समर्थ म्हणतात, मान अथवा अपमाने, किंवा गेल्याबरोबर तुम्हाला दारातच एकाने ओळखलं, या 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 काय फार छान झालं, तुम्ही वेळ काढला आजच्या प्रवचनासाठी, ते लगेचच तुमच्या हाताला धरून पुढे घेऊन आले, व्यासपीठावर बसवलं. नाही तुम्ही इथं, तुम्ही म्हणता नाही नाही नको नको, नाही हो असं कसं काय, तुमचा अधिकार आहे तो. पहिल्या रांगेत बसवलं, व्यासपीठावर बसवलं. मान मिळो किंवा अपमान हो, कुठल्याही परिस्थितीमध्ये समत्व ठेवता आलं पाहिजे. मान अथवा अपमाने श्रवणी बैसावे सावधाने. व्यासपीठावर जर आपण बसलो तर आपलं सावधानता नसते. कारण व्यासपीठावर बसलं की आपलं लक्ष मला कोण कोण बघतंय तिकडे असतंय.
माझ्या किती लोक ओळखीच्या सभेमध्ये बसलेले तिकडे असताय, किंवा मला ते बोलायला सांगतील 2 मिनिटं तुम्ही सुद्धा बोला, तुमचं मार्गदर्शन करा, मग त्याची मनाची तयारी चालू असते. मला बोलता येईल का, माझे मुद्दे चांगले होतील का, मला सिक्वेन्सनी बोलता येईल का, हाय अशा प्रकारचे अनेक विचार मनामध्ये असतात. अशा वेळी सावधानता नसते. म्हणून समर्थ म्हणतायत, मान झाला किंवा अपमान झाला तरी सावधपणे श्रवणाला बसावं. एका ग्रंथाच्या अभिमाने फुंजू नये सर्वता. कधीही मनात असा नाही विचार आला पाहिजे की माझा अभ्यास एवढा झालाय. विशेष श्रेणीमध्ये मी दासबोध साधक परीक्षा पास झालो समर्थ विद्यापीठाची, आणि मनोबोध विशारद प्रथम श्रेणीमध्ये पास झालो. नाथांच्या भागवताचा अभ्यास मी केला, विशेष श्रेणीत पास झालो. तुकाराम महाराजांच्या गाथांचा अभ्यास केला, गुणवत्ताधारक मी पास झालो. आता मला सगळं बाकीचं काही सांगायची गरज नाही, कुणी ऐकायची गरज नाही. मी एवढं सगळं अभ्यास केलेला आहे. किंवा मी एखाद्या ग्रंथाचा मागच्या 20-22 वर्षापासून अभ्यास करतोय, आता मला दुसऱ्या ग्रंथाबद्दल काही शब्द ऐकायचा नाहीये. हे सुद्धा आत्मघातकी आहे. अहो, संत साधू स्वस्वरूपी मिळाले, साधू दिसती वेगळाले, परी ते स्वस्वरूपी मिळाले, मिळून अवघे एकची झाले स्वरूपाकार. परब्रह्म स्वरूपाच्या स्थितीमध्ये ते लय झालेले आहेत. त्यांचं अस्तित्व तिथंच संपलेलं आहे. सगळ्या साधूंचं संतांचं सांगणं एकच आहे, सांगण्याची भाषा वेगळी आहे. मुंबईला जायचंय, कुणी रेल्वेने जाईल, कुणी बसनी जाईल, कुणी पायी जाईल, कुणी विमानाने जाईल. रस्ते वेगवेगळे आहेत, पण अंतिम ध्येय, अंतिम साध्य एकच आहे. अरे श्रवण आणि उच्छेदिले वक्तेपणा, तेणे गतरुघा पडे स्वहितावरी श्रीराम. आता इथं एका ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या घरामध्ये त्याचे अर्थ सांगणारे अनेक ग्रंथ असले पाहिजेत. आपल्या घरामध्ये एक रूम असली पाहिजे. कपाट नाही म्हणत मी, कपाटात किती ग्रंथ बसतात. त्या रूम मध्ये फक्त दार आणि खिडकी सोडलं तर कपाटच कपाट असली पाहिजेत. सज्जावर कपाट, जमिनीवर कपाट, भिंतीला कपाट, आणि त्या सगळ्या कपाटांमध्ये ग्रंथ ठेवलेले असले पाहिजे. ती ग्रंथ सगळी अनुक्रमणिका असली पाहिजे. विषयवार ग्रंथ लावले पाहिजेत. नेमका ग्रंथ पाहिला पाहिजे. जेव्हा गरज पडेल तेव्हा तो सापडला पाहिजे. स्वामी वरदानंद भारतींच्या गोरठ्याच्या आश्रमामध्ये एकदा तुम्ही जाऊन पहा, काय ग्रंथांची रचना आहे, काय ग्रंथांचं नियोजन आहे. अनेक ग्रंथ आहेत, कागद जीर्ण झाली आहेत ग्रंथाची. सगळे ओळीनं लावलेले ग्रंथ आहेत, त्याला नाव दिलेले आहेत, त्याची यादी आहे. एका साधकाने आप्पांना विचारलं, आप्पा तुम्ही हे सगळे ग्रंथ पाहिलेत का हो? ते म्हणाले, पाहिले नाही, चाळले नाही. मी हे सगळे ग्रंथ वाचलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास केलेला आहे. तू मला विचार एखाद्या ग्रंथातला विषय, मी तुला पान क्रमांक सांगेन एवढं आप्पा बोललेले आहेत. आमच्या घरात असे ग्रंथ ठेवण्याची जागा आहे का? आमचं घर हे ग्रंथालयात. आमची मिळकत काय, आमची संपन्नता काय, आमचं वैभव काय असलं पाहिजे. आमच्या घरात रामायण, भागवत, माऊलींची ज्ञानेश्वरी, गाथा, गुलाबराव महाराजांचे ग्रंथ, कल्याण मासिकांचे विशेषांक, रामायण असलं पाहिजे, रामकथा असली पाहिजे, समर्थांचे वाङ्मय असलं पाहिजे, दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, पंचीकरण, पंचसमासी, ओव्या शतके, सवाया, आरत्या, भारुड, दिवटा, गोंधळ, मनाचे श्लोक सगळं असलं पाहिजे. जे जे काही श्रवणी पडिले तितके समजून विवरले, तरीच काही सार्थक झाले
निरूपणी श्रीराम. उगी टाइमपास आपलाही वेळ घालवायला नको, वक्त्याचाही वेळ घालवायला नको. आपण अशा तयारीनं जायला पाहिजे. जे जे काही श्रवणी पडिले, जे जे ऐकलंय तितुके समजून विवरले, ते समजून घेतलं, त्याचा अभ्यास केला, त्यावर चिंतन केलं, मनन केलं. विवरणे म्हणजे ते आत 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 उतरणे. तरीच काही सार्थक झाले. निरूपणी, तरच त्या निरूपण श्रवणाचं काहीतरी सार्थक झालंय असं समर्थ सांगतायत. केवळ ऐकणे नव्हे, ते मुद्दे, ती सगळे पॉइंट्स आपण लिहून काढले पाहिजेत, आपल्या डायरीमध्ये ठेवले पाहिजे. अधूनमधून त्याचं वाचन झालं पाहिजे. अरे श्रवणी अभिमान केला आणि उच्छे दिले वक्तेपणाला, तेणे अगत्य रूप घाला पडे स्वहितावरी श्रीराम. श्रवणाचा अभिमान केला, मला सगळं माहिती आहे, माझ्या घरात हे सगळे ग्रंथ आहेत, आणि उच्छे दिले वक्तेपणाला. जो वक्ता आहे त्या वक्त्याबद्दल वाईट साईड बोलणं, त्यांची टिंगलटवाळी करणं, त्यांची भाषा, त्यांची मांडणी, त्या मांडणीची पद्धत, त्यावर टीका टिप्पणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. समर्थ म्हणतात, तेणे अगत्य रूप घाला पडे स्वहितावरी. तुला जे हित साध्य करायचं आहे, तुझ्या जे हिताचं आहे, त्यावर तू आत्मघातकी पाऊल उचललंस असं समजून चाल. म्हणून कधी आपण वक्त्याबद्दल वाईट बोलू नये, वक्त्याच्या चुका तर कधीच काढू नयेत, आणि वक्त्याला शिकवायला पण जाऊ नये. माझ्या परिचयाचे एक जण आहेत, ते पहिल्या रांगेत बसतात. कधी पहिल्या रांगेत बसणार आणि एखादा जरी शब्द मागे पुढे झाला वक्त्याचा का हे लगेच प्रॉम्प्टिंग करणार. सहज जरी ते बोलून गेले. आमचे गुरु नांदेडला 5-6 वर्ष राहिलेले आहेत. ते म्हणा, अहो 6 वर्ष नाही, 7.5 वर्ष राहिले. आता काही गरज आहे का अशी टीका टिप्पणी करायची? समर्थ म्हणतात, वक्ता बोलीला अप्रमाण भलते, ऐकताची तात्काळ जाणावे ते. प्रगट करू नये वक्तया ते, शरण जाऊन पुसावे श्रीराम. बघा समर्थांनी किती सूचना, किती सूक्ष्म निरीक्षण आहे समर्थांचं. याला म्हणतात श्रवणाचे एटिकेट्स, आचारसंहिता आहे श्रवणाची. वक्ता बोलीला अप्रमाण भलते. समजा वक्त्याने एखादं वाक्य टाकलं, एखादं स्टेटमेंट केलं, आणि ज्याला आधार नाहीये किंवा शास्त्राला विरोध करणारं ते जर वाक्य असेल, ऐकताची तत्काळ जाणावे ते. ते जाणून घ्या, लगेच करेक्शन नका करू. आता माझं काही चुकलं तर तुम्ही करेक्शन करू शकता का? तुम्ही समोर बसला असता तर तुमच्यासारखा विचक्षण श्रोता पटकन मला म्हणाला असता, ओ इथं तुम्ही असं बोलला, असं नाहीये, तसं सांगायचंय समर्थांना. पण मला तो फायदा आहे. आता तुम्ही मला काही बोलू शकत नाही पुढून. तुम्ही खूप अंतरावर आहेत. कुणी भंडाऱ्याला आहे, कुणी पुण्याला आहे, कुणी परभणीला आहे, कुणी जालन्याला आहे, कुणी मुंबईला आहे. अशी वेगवेगळ्या ठिकाणी आपण आहात. त्यामुळे समर्थ या ठिकाणी म्हणतात, वक्ता बोलीला अप्रमाण भलते, ऐकताची तात्काळ जाणावे ते. ते ऐकून आपण जाणून घ्यावं, समजून घ्यावं, गप्प बसावं. प्रगट करू नये वक्तया ते, शरण जाऊन पुसावे. तिथं काही बोलू नये. सभा झाल्यानंतर एकांतामध्ये त्यांच्याकडे जावं. कुणी आजूबाजूला माणसं नाही आहेत असं पाहावं, आणि अत्यंत नम्र भावाने त्यांना म्हणावं की गुरुजी, मी श्रवणाला बसलो, मी सगळं ऐकलं, ते मला एक थोडी शंका आहे. मग ते विचारतील, काय झालं, कुठे शंका आली? तुम्ही बोलताना मला असं असं सांगितलं. समर्थांचा जन्म सातारा जिल्ह्यात झाला, पण माझ्या माहितीप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये सज्जनगडला तर समाधी आहे. वक्त्याच्या तोंडातून अनवधानाने गेलं, त्याला स्लिप ऑफ टंग असं म्हणतात.
ते लगेच तुम्हाला क्षमा याचना करतील. ते म्हणतील बरं झालं हो तुम्ही मला सांगितलं ते, फार धन्यवाद तुम्हाला, आणि मी दुरुस्ती करीन ना, उद्याच्या माझ्या व्याख्यानामध्ये मी आजचं हे बरोबर करून घेईन. समर्थ पुढे म्हणतात, पुसताही अयुक्त बोलीला तरी तो बुद्धिमंद न पुसावे तयाला, सत्वगुणी वक्ता असिला तरी लीनतेने पुसावे. समर्थ म्हणतात, तुम्ही सांगून जर ते ॲडॅमेंट असेल आणि ते जर म्हणला, वक्ता जर म्हणत असेल नाही 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 तुमचा काहीतरी गैरसमज आहे, त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातच झालाय, आपण काय करावं, लगेच ग्रंथ आणून त्यांच्या समोर ठेवावेत का? कारण आपल्या लक्षात आपण घेतलं पाहिजे की यांना सांगून चालणार नाहीये, यांचा स्वभावच नाहीये. म्हणून याला समर्थ रामदासांनी सत्वगुणी वक्ता असं नाव दिलंय. जो सत्वगुणी वक्ता आहे तो आपल्या चुका कबूल करतो, अनवधानाने झालेली चूक आहे आणि तो ती दुरुस्त करतो. त्याचा प्रयत्न असतो दुरुस्त करायचा. समर्थ म्हणतायत, पुसताही अयुक्त बोलीला, आपण सांगूनही जर त्याचं तो करेक्शन करत नसेल, उलट तोच मुद्दा रेटत असेल, तरी तो बुद्धिमंद न पुसावे तयाला, त्याच्या नादीच लागू नये. मग तर किती सूक्ष्म सूचना आहे. विनाकारण वाद नको. तुला तसं वाटते ना, बोलत बस, मग तुम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी, कधीतरी मार खाशील कुठेतरी. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, संशयापुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदिती, अवघे क्षणा वंदिती, गोसावियासी श्रीराम. तुमच्या मनात काही संशय आहे आणि संशय आला, तुम्ही चौकशी केली, विचारणा केली, ते लगेच तुम्हाला पटवून देतात. काय खरंय काय खोटंय ते विवरण करतात तुमच्या समोर. समर्थ या ठिकाणी म्हणतात, संशयापुरता सुखी होती. संशय म्हणजे समस्या, प्रश्न, मनात आलेले किंत, संशय. संशयापुरता वंदिती, श्रोते अवघे आनंदिती, श्रोत्यांना आनंद वाटतो. काय वागताय हो, किती निरूपण सांगतात, किती गोड शब्दात सांगतात, किती उदाहरणं देऊन सांगितली त्यांनी आपल्याला, सोप्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं. अवघे क्षणा वंदिती, सगळे ते वंदन करतात. वंदन करतात म्हणजे काय, त्यांनी डोकंच ठेवलं पाहिजे का पायावर, पण त्यांच्या डोळ्यामधून आदर दिसतो. गोसावियासी, वक्त्याशी. संशयापुरता वंदिती, त्यांच्या समस्यांचं निराकरण झालं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली तर ते तुम्हाला आदराने पाहतात. संशया न पुरता निंदिती, लगेच उदाहरण दिलंय समर्थांनी. त्यांच्या समस्या, त्यांच्या अंतःकरणातले प्रश्न जर सुटले नाहीत तर मग ते तुमची निंदा करतात. यांना काय हो, यांना काही समजत नाहीये, उगी पोपटपंची आहे असं म्हणतात. गोसावी चिंतन करती कोण्या गुणे, समर्थांचा प्रश्न आहे वक्त्याला, प्रवचनकाराला. तुला जर त्यांचं समाधान करता येत नसेल, त्यांच्या समस्यांचं निराकरण करता येत नसेल तर तू चिंचिन का करतो, त्यांच्यावर वसवस का करतो, तुसडेपणाने का बोलतो, असा प्रश्न समर्थांनी या ठिकाणी वापरलेला आहे. आता 8 ओव्या आपण पाहिल्या. आता पुढच्या ज्या ओव्या आहेत, या पुढच्या ओव्यांमध्ये श्रोत्यामध्ये लीनता किती असली पाहिजे, श्रोत्यामध्ये नम्रता किती असली पाहिजे, श्रोत्यामध्ये अजर्वीपणा किती असला पाहिजे, श्रोत्यामध्ये निगर्वी भाव कसा असला पाहिजे, त्याची अनेक उदाहरणं समर्थ पुढच्या 6 ओव्यांमध्ये देतात. त्या ओव्यांचं विवेचन आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.